नमस्कार. मी सध्या उभा आहे मनसर पिंपळगाव रस्त्यावरती. हा रस्ता मनसरला आणि तालुक्याच्या पूर्व भागाला जोडणारा एक प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावरून मनसर ते पिंपळगाव असेल, खडकी असेल, जवळा असेल, भराडी असेल, त्याचबरोबर निरगुडसर असेल, पारगाव असेल, खाली काटापूर असेल आणि खाली शिरूर मलठण या भागात जाणारा रस्ता आहे. तो रांजणगाव गणपतीवरून येणाऱ्या भाविकांसाठी भीमाशंकरला जाण्यासाठी हा देखील प्रमुख मार्ग आहे. तर या रस्त्यावरती कालच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद होता. सुमारे 2 तास या पुलावरती पाणी होतं आणि वाहतूक पूर्णपणे बंद होती. पाणी ओसरला असता तो कालपर्यंत पाहावं म्हटलं तर या पुलाचा सुमारे आडवा 5 ते 6 फुटाचा भरावा वाहून गेलेला आहे आणि सुमारे 50 फुटाचा उभा असा भरावा वाहून गेलेला आहे. प्रचंड त्या ठिकाणी नुकसान या पुलाचं झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेला हा रस्ता आहे. या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी असतील किंवा मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीला कृषी माल घेऊन जाणारे शेतकरी असतील त्यांच्यासाठी हा प्रमुख रस्ता आहे. आणि मग या रस्त्यावरती हा पुलाचा भरावा वाहून गेल्याने भविष्यात त्या ठिकाणी अपघात होऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. हा पूल पूर्ण पाण्याखाली 2-3 तास होता गेल्या वर्षी. त्यावेळेस पुलावरून एक गाडी देखील पाण्यात पडली होती. सुदैवाने जागरूक नागरिकांनी त्या ठिकाणी त्या चालकाला वाचवला होता. गेल्या वर्षी परदेशी साहेब असतील किंवा उभे साहेब असतील यांनी याची पाहणी करून सांगितलं होतं की पुढच्या पावसाळ्याच्या हा रस्ता आम्ही शासनाच्या माध्यमातून करून घेऊ आणि नवीन पूल देखील करून घेऊ. परंतु गेल्या वर्षी देखील तीच परिस्थिती राहिली, या वर्षी देखील तीच परिस्थिती राहिली. मी अधिकाऱ्यांना वारंवार सांगितलेलं आहे की या पुलाचं त्या ठिकाणी एस्टिमेट करून त्या ठिकाणी नामदार साहेबांच्या पुढे हे मांडा. त्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून त्याच्यावरती खंड टाकून रस्त्याचं काम करून घेता येईल, पुलाचं काम करून घेता येईल. कारण इथं नवीन पूल देखील होणं गरजेचं आहे आणि रस्त्याला रिटेनिंग वॉल देखील होणं गरजेचं आहे. जागा कमी आहे आणि ओढ्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी असतं. हा प्रमुख रस्ता 2-3 तास वाहतुकीसाठी बंद राहणं त्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असते. आता देखील परदेशी साहेबांना मी फोन केला होता. त्यांना सांगितलेलं आहे की तत्काळ 4-5 डंपर या ठिकाणी मुरुमाचे खाली करा जेणेकरून वाहतुकीच्या स्वरूपात त्या ठिकाणी जागृती होईल. परंतु ठोस उपाययोजना म्हणजे नवीन पूल आणि रस्त्याला रिटेनिंग वॉल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वर्षानुवर्ष पावसाळ्यात या रस्त्याची आणि या पुलाची हीच परिस्थिती राहील. त्यामुळे अधिकाऱ्यांना विनंती आहे कृपया लक्ष घालून या पुलाचं रिटेनिंग वॉलचं जे सविस्तर इस्टिमेट आहे ते करून नामदार साहेबांच्या माध्यमातून असेल, शासनाच्या माध्यमातून असेल हा रस्ता लवकर करून घेण्यात यावा. आणि मी आजच ग्रामपंचायतच्या वतीने मागणीपत्र त्या ठिकाणी नामदार साहेबांना देणार आहे आणि लवकरात लवकर या पुलाचं काम त्या ठिकाणी पूर्ण होईल अशी देखील आम्हा सगळ्यांना अपेक्षा आहे. धन्यवाद.